मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी जी कंपनी सुरू राहावी यासाठी लढा दिला त्या आवादा कंपनीशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे। आवादा एनर्जी प्रकल्पावर चोरी करणाऱ्या एका टोळीवर बीड पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव दिलेला आहे। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी याबाबतची माहिती दिली। नेमकं चोरीचं हे प्रकरण काय आहे ज्यासाठी पोलीस अख्ख्या टोळीवर मकोका लावणार आहेत, सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड गँगवर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली। याशिवाय बीडमधली आठवले गँग आणि गित्ते गँगवरही पोलिसांनी कडक कारवाई केली आहे। अशाच प्रकारे बीड पोलीस आता आणखी एका टोळीवर मकोकाची कारवाई करणार आहेत। ही गँग दरोडेखोरांची असून कंपनीच्या वॉचमनला मारहाण करून चोरी केल्याचा आरोप या गँगवर लावण्यात आलाय। या चोरी प्रकरणी पोलिसांनी 14 जणांवर गुन्हे दाखल केले, ज्यात 10 जणांची ओळख पटली आहे। खरं तर बीडमध्ये यापूर्वीही अशा प्रकारे चोरीचा इतिहास आहे, पण चोरीचा हा प्रकार एप्रिल महिन्यात घडलाय। आवादा एनर्जी प्रकल्प परिसरात एका टोळीकडून कॉपर चोरी करण्यात आली आहे। केज तालुक्यातल्या विडा इथं आवादा कंपनीच्या प्रकल्पासाठी पवनचक्की उभारण्यात आली आहे। 7 एप्रिल रोजी चोरीच्या उद्देशानं आलेल्या या टोळीनं तिथले सुरक्षा रक्षक अभिजित दुघव आणि आकाश जाधव यांचे हातपाय बांधले आणि त्यांना मारहाण करून एका खोलीत डांबून ठेवलं। यावेळी या टोळीनं 13 लाख रुपयांची कॉपर वायर आणि इतर साहित्याची चोरी केली आहे। या घटनेत पोलिसांनी तपास करून 14 जणांच्या टोळीपैकी 10 आरोपींची ओळख पटवली आहे, तर 4 आरोपींना अटक केली आहे। 11,58,000 रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केलाय। विशेष म्हणजे या टोळीवर विविध ठिकाणी 27 गंभीर गुन्हे दाखल आहेत, ज्यात चोरी, दरोडे, मारहाण अशा गुन्ह्यांचा समावेश आहे। या अनुषंगाने या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती SP नवनीत कावत यांनी पत्रकार परिषदेत दिली। आवादा कंपनी जो विडा शिवारात आवादा कंपनीचा जो विंड टर्बाइन होती त्याच्यातून 14 आरोपींनी केबल चोरी केली होती, कॉपर वायर केबल, आणि त्यावेळेस जो गार्ड्स होते त्यांना तिथे बांधून ठेवला होता, त्यांच्यावर मारहाणसुद्धा केली होती असा तक्रार त्यांनी आम्हाला दिली होती। त्यामध्ये एकूण 12,87,000चा त्यांचा मुद्देमाल गेला होता। हा तक्रार घेतल्यानंतर आमच्या जो पोलीस स्टेशन आणि आमच्या जो LCBची टीम आहे त्याच्या बाबतीत ते काम सुरू केले होते आणि LCBची टीमनी आज 14 तारीखला एकूण 10 आरोपी निष्पन्न केलेले आहे। 10 आरोपीपैकी 4 आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे आणि एकूण 11,58,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। 4 आरोपी आणि हे जे पूर्ण टोळी आम्ही निष्पन्न केलेले आहे त्यामध्ये आणखीन 3 गुन्हे उघडकीस आलेले आहे। एक गुन्हा नेकनूरचा आहे, नेकनूरचा गुन्हा नंबर 11/25, त्यामध्ये ट्रान्सफॉर्मरची केबल वायरची चोरी गेली होती, तो उघडकीस आणलेला आहे। त्याच्यानंतर केज पोलीस स्टेशनला मसाजोग येथील आवादा कंपनीचा अजून एक दुसरा केबल चोरीचा गुन्हा होता, तो पण उघडकीस आणलेला आहे। पाटोदा पोलीस स्टेशन हद्दीत कॉपर केबल वायर चोरीचा एक गुन्हा होता 2024चा, तो पण उघडकीस आणलेला आहे। त्यामध्ये आता जो 4 आरोपी अटक आहे त्यांचे नाम आहे बबन सरदार शिंदे, धनाजी रावजी काळे, मोहन हरी काळे, लालासाहेब सखाराम पवार। त्यामध्ये बबन शिंदे हा बीडचा राहणारा आहे आणि बाकीचे 3 आरोपी धाराशिवचे राहणार आहे, वाशी तालुकाचे। हा पूर्ण केसमध्ये आमची जो टीम होती ते टीम आपला लोकल क्राईम ब्रांचची टीमनी त्यामध्ये काम केलेलं आहे आणि लोकल क्राईम ब्रांचचे इन्स्पेक्टर उस्मान शेख, त्याच्यानंतर API विजय, PSI महेश, हेड कॉन्स्टेबल राजू, ग्रेड PSI हनुमंत, हेड कॉन्स्टेबल महेश, हेड कॉन्स्टेबल तुषार आणि हेड कॉन्स्टेबल गणेश। सध्या पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये बबन सरदार शिंदे, धनाजी रावजी काळे, मोहन हरी काळे आणि लालासाहेब सखाराम पवार या 4घांना पोलिसांनी अटक केली आहे। या टोळीकडून कॉपर चोरीची ही 4थी घटना आहे। कॉपर चोरी करून विकणाऱ्या या टोळीबाबत SPनी काय माहिती दिली ती पाहूया। कुठे कुठे कॉपर वायर्स, नेकेड कॉपर वायर, कुठे कुठे पूर्ण क्लेडिंग सोबत आहे कॉपर वायर, ते आपण बरेच ठिकाणी काय झालं होता की जो कॉपर आहे त्यांना जाळले आणि मधला कॉपरच घेऊन गेले। जिथे त्यांनी जाळले होते ते पण आम्ही पंचनामा केलेला आहे। हे सगळं म्हणजे वाशीचा आहे, आपला येरमाळाचा आहे तो पंचनामा, हे सगळं आम्ही तुम्हाला दाखवू। गाडी जप्त आहे, बेसिक मोडच काय होती, गाडी पण जप्त आहे, मोडच सेम जायचे, त्यांचे हातपाय बांधायचे आणि कॉपर इज कॉस्टली, तो कॉपर कट करायचे, कॉपर विकायचे आणि कॉपरचा वेट बघा तुम्ही, आरोपींचे नाव अटक केले। आरोपीचे नाव सध्या बबन सरदार शिंदे, धनजी रावजी बबन सरदार शिंदे, 40 वर्ष, राहणारा नांदूर, ठीक आहे। धनाजी रावजी काळे, 23 वर्ष, राहणारा लक्ष्मी पारधी वस्ती, वाशी, धाराशिव। तिसरा आहे मोहन हरी काळे, 30 वर्ष, राहणारा सेम, लक्ष्मी पारधी वस्ती, वाशी,
दरम्यान वाल्मिक कराड यानं याच आवादा कंपनीच्या व्यवस्थापकांकडे खंडणीची मागणी केली होती, अन्यथा कंपनी बंद करण्याची धमकी दिली होती. याच विरोधात आवाज उठवल्याप्रकरणी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. वाल्मिक कराड गँगला जेरबंद केलं असलं तरी बीडमधल्या इतर टोळ्यांची दहशत आणि गुन्हेगारी बीडमध्ये सुरूच आहे. त्यामुळे एसपींनी या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई सुरू केली आहे. तर आवादा कंपनीशी संबंधित पवनचक्की कंपन्यांना सेफ्टी ऑडिटच्या सूचना पोलिसांनी दिल्यात. तसंच सुरक्षा रक्षकांबाबतची माहिती, प्रकल्पांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं अशी पावलं उचलण्याबाबत सूचनाही देण्यात आल्यात. दरम्यान या टोळीनं चोरी केली तेव्हा इथले सीसीटीव्ही बंद असल्याची माहितीही समोर आली आहे. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.